त्याला राखेल तो निर्वाण. आपल्याला पाऊस थांबवता येतो का पडणार? पाऊस थांबवता येत नाही. पाऊस येणारच, पण आपण घर करून राहतो ना, घर करून राहतो अगदी पक्क, म्हणजे त्यात झिरपणार सुद्धा नाही अशी आपण खात्री घेऊन घर करून राहतो. पाऊस बाहेर पडतो, पडत नाही असं नाही, पाऊस पडतो, पण त्या घरामुळं आपल्याला तो घरात लागत नाही. बस भगवंताच्या पायाशी घर केलं की असंच होतं. भगवंताच्या पायाशी घर केलं की येणारी संकट तो झेलतो. गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधकसुरा धन्वंतरे शंभो मृदष्टामृते देवासोबत थांबतो. शिकारी यायचा, त्याची अडचण काय झाली की त्याला आधी शिकार व्यवस्थित जुळत होते, पण मग शिकार त्याला जुळेना. डुक्कर दिसला तरी टाकलेली गोळी चुकते, तो पळतो, समोर दिसत नाही, नाना प्रकारच्या त्याला अडचणी यायला लागल्या. रात्रीच्या रात्री तो जातो पण काही साधत नाही, म्हणून तो माझ्याकडे आला होता. असं होतं का असतं, त्याप्रमाणे देवाकडे कौल करून त्याला दिला आणि त्याला त्या दिवशी भरपूर शिकार झाला. असं मी 5-6 महिन्यांनी पुन्हा त्याला ती अडचण आहे, त्याला शिकार होत नाही. पुन्हा तो माझ्याकडे आला, पुन्हा त्याला कौल दिला, त्यावेळेला त्याची पुन्हा शिकार झाली. परत 1 वर्षानंतर त्याला पुन्हा तशी समस्या आली, पुन्हा तो आला, त्याप्रमाणे पुन्हा कौल दिला, त्यावेळेला शिकार त्याला झाली नाही. पुन्हा 8-10 दिवसांनी पुन्हा आला, म्हणजे तुम्ही मागे केलं होतं तसं काहीतरी करून द्या. मी काय केलं होतं मला माहिती, देवानं काय सांगितलं ते त्याला सांगितलं होतं. त्यामुळे मी काही करत नाही, मी देवाला विचारतो आणि देवानं सांगितलं करत नाही, पण ते सारखं बघा म्हटलं. पुन्हा तो आला, त्याला दिलं, तुला शिकार झाली नाही. असं 4-5 वेळा झाल्यानंतर त्याला लक्षात आलं की बहुतेक मी भटजींना समाधान दिलं नाही, त्यांना काहीतरी हवं ते मी दिलं नाही, त्यांना आता भरपूर काहीतरी दिलं पाहिजे, ते तसं दिलं नाही म्हणून ते माझं काम सारखं करत नाही असं त्यांना वाटलं. आणि तो एक दिवशी मला द्यायला घेऊन आला आणि त्याच्यावर एक मित्र आलेला. तो म्हणाला, अरे ते चालत नाही त्यांना बहुतेक, तुम्ही आपण मला बाहेर राहतो आणि हे देवळाच्या प्रकारात, आमचं घर तुम्ही पाहिजे देवळाच्या प्रकारात. तो हात आला आणि म्हणाला, या वेळेला काही झालं नाही माझ्याकडे, पण मला कळलं ते का झालं नाही का ते कळलं. मी म्हटलं काय कळलं तुला, कसं काय झालं? नाही तुम्हाला मी काहीच दिलं नाही, एवढं सगळं होऊन सुद्धा मी एवढं. अरे म्हटलं तसं काही नाही, देवानं नाही नाही तुम्हाला खुश करणार नाही, तुम्हाला खुश केलं मला कळलं, तुम्हाला खुश केल्याशिवाय मला माझं काम होणार नाही. आणू का म्हणाले? म्हटलं काय? तुम्हाला 7 म्हणजे मला कळलं नाही, हा काय बोल. तो माझ्याकडे का मग 7 म्हणजे तो डुकराचा सटपुंडली. तो एक 7, मला तोपर्यंत 7 म्हणजे माहिती नव्हते, 5-6 7 माहिती आहे, पण हे 7 माहिती नाही. तो म्हणाला, म्हटलं इथं आणणार ना? अरे देवाच्या नाही नाही, तो माझा मित्र बाहेर, तो म्हणाला अंबरीचा कारणे अंबरीचा कारणे
भगवंतानी अंबरीशाला दिलेला शाप, तो दुर्वासाला दिलेला, तो स्वतःवर येतात. 10 गर्भवास सोसावे लागतील. विप्रवचन खोटं केलं नाही. ते गर्भवास अंबरीशाचं रक्षण करून स्वतः भोगले. त्यामुळे संकट ह्या करता की संकटाची चिंता तुम्हाला करावीच लागत नाही. भगवंताला एकदा आपलं सगळं काय ते भगवंत आहे म्हणून केलं, मग काळजी तो लहान मुलं सर अगदी लहान, त्याची सगळी भिस्त आईवर असते. 10 वर्षांचा मुलगा बाहेर गेला म्हणाले काय झालं म्हणून ती बघायला येत नाही. आणि त्याला पाय फुटलेले असतात. तो आपल्या यानं काही करायला लागतो, आपल्या यानं काही करायला लागतो, त्याच्याकडे आई विषय बघत नाही. हा जो मुलगा आहे हा की तो कुठं पडला नाही ना, पायरीवर गेला नाही ना, सगळी भिस्त त्याच्यावर असते. लहान असतो, लहान जो मुलगा असतो तो बेधडक पुढे जायला लागतो, पण बघायचं पण त्याला आई कुठे गेला ती चिंता आईची असते, आईला असते त्याची. का तर तो स्वतः काही करत नाही. भिस्त आपल्यावर आहे, आई धावते त्याच्याकरता. तो आपल्या पायाने चालतो म्हणून आई त्याच्याकरता धावत नाही. देवाचं तसंच आहे. सकलतावी माया संसाराची, सकलतावी माया संसाराची, देवा Ram
गोविंद राधे गोपाल 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 राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल राधा रमणा कुंज विहारी राधा रमणा कुंज विहारी राधा रमणा कुमारू कृष्ण माधे गुरु कृष्ण माधे तारू उतरी पहिला पारू उतरी पहिला पारू भवनाची कृष्ण माझी माता कृष्ण माता कृष्ण माझी माता कृष्ण माता गोपाल कृष्ण भगवान की जय तो माझा मित्र बाहेरून तो म्हणाला स्तोत्राणि सर्वांगिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम् मंगलम् कृष्ण माता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा गोपाल कृष्ण भगवान की जय तुझ्या नामाचे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही देवा तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही देवा वेळोवेळी संकटातुनी तारिसी माधवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा गोपाल की जय राधे कृष्ण